नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एकादशी स्पेशल भगर साबुदाण्याचे पीठ उकडून त्यापासून केलेल्या चिरोळ्या ही रेसिपी करूया। मैत्रिणींनो नमस्कार, आज आपण बनवूया उपवासाची रेसिपी। त्यासाठी मी घेतलेली आहे 1 वाटी भगर, ती आपण भाजून घेऊया। तुम्ही तुम्हाला हवे तसं माप घेऊ शकता। 1 वाटी 2 वाटी घरातील जसे तुमच्या लागत असेल कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही माप घेऊ शकता। पण मी इथे 1 वाटी भगरचं माप घेतलेलं आहे। छान आपली भगर भाजून झालेली आहे। एक चमचा साबुदाणा घेतलेला आहे, तोही आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आपण मिक्सर मधून काढून घेऊ। हे पीठ आता आपल्याला चाळून घ्यायचे आहे। कोथिंबीर घेतलेली आहे मी, त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या आणि जिरे हे आपल्याला वाटून घ्यायचं। आपल्याला हे मिश्रण या पिठात टाकायचं। पॅन मध्ये आपण 1 वाटी पिठासाठी भगर आणि साबुदाण्याचे पीठ बारीक गाळून घेतलेलं। यासाठी 1 वाटी मी कोथिंबीर, जिरे आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे। तुम्हाला जिरं नको हवं असेल उपवासासाठी तर तुम्ही जिरं टाळू शकता। हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ, या पाण्याला 1 उकळी येऊ द्यायची। पाण्याला छान उकळी आलेली आहे। 1 चमचा आपण हे पाणी काढून घेऊ। 1 चमचा 2 चमचा जसं हवे 1 चमचा आपण पाणी काढून घेतलेलं आहे। याच्यात आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे।
झाकून द्यायचं आहे. मंद आचेवर ठेवायचं. त्याला 5 मिनिटं आता उकळी येऊ द्यायची. 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे. आपण बारीक मसाला टाकणार आहोत. त्यासाठी मी घेतलेला आहे खोबरे, शेंगदाणा कूट, लाल तिखट आणि मीठ, चवीनुसार मीठ. हे आपल्याला थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून वाटून घ्यायचं आहे. किंचित एक फेर द्यायचं. मैत्रिणींनो, हे पीठ आपण चांगलं मळून घेतलं, वाफवलेलं, आणि त्याचा मी हा मसाला टाकून गोळा केला. आपण खोबऱ्याचा मसाला केलेला होता, शेंगदाण्याच्या कूटचा. का याच्यात तो मिक्स केला तर खूप छान लागतात त्या कापड्या. बघा, या प्रकारे मी बारीक वाटून कापड्या केलेल्या आहेत आणि तळलेल्या आहेत, तळून घेतलेल्या. तुम्हीही या प्रकारे या बारीक अशा कापड्या तयार करा आणि तळा. वाफवलेल्या पिठामुळे खूप छान लागतात. अगदी खरपूस अशी त्याची चव येते. या प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या त्याच्या कापड्या करायच्या आहेत. काहीतरी नवीन बनवूया म्हणून आपण या प्रकारे कापड्या करून आपल्याला तेलात तळायच्या आहेत. खूप छान लागतात. मैत्रिणींनो, आपल्या चिरोळ्या तयार झालेल्या आहेत. बघा, या प्रकारे आपण पीठ उकडून केलेले हे बारीक चिरोळे तेलात तळून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही, खूप खास खरपूस असे झालेले आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा, तुम्हाला आवडेलच आणि खास मुलांना तर खूप आवडतील. ही माझी रेसिपी कशी झाली ते मला सांगा. खात राहा, सांगत राहा. धन्यवाद.